RRBची आन्सर की आलेली आहे. तर आन्सर की कशी डाउनलोड करायची आणि ऑब्जेक्शन कसे रेज करायचं हे दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये क्लिअर करू आपण. हे RRBचं नोटीस आलेलं होतं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो फक्त. CBT झाली होती, CN4/2024 ही ॲडव्हर्टाइजमेंट नंबर आहे. याच्यामध्ये त्यांनी सांगितले की 28 ते 30 याच्यामध्ये पॅरामेडिकल एक्झाम कंडक्ट केलेली होती त्यांनी 28 ते 30 या डेटला. ठीक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 6 तारखेपासून म्हणजे आज 6 तारखेपासून 4 वाजल्यापासून ते 11 तारखेपर्यंत तुम्ही आन्सर की बघू शकता आणि ऑब्जेक्शन रेज करू शकता 11 तारखेला रात्री 12पर्यंत. आता याच्यामध्ये त्यांनी शेड्यूल दिलेला आहे की टाईम शेड्यूल काय राहील. सगळ्यात पहिलं व्ह्यूइंग ऑफ क्वेश्चन्स रिस्पॉन्स की अँड रेजिंग अँड ऑब्जेक्शन अगेन्स्ट द क्वेश्चन ऑप्शन अँड की अँड ऑनलाईन फी पेमेंट. म्हणजे तुमचं आन्सर की बघणं असेल, तुम्हाला रिस्पॉन्स तुम्ही आन्सर दिलेले ते चेक करणं, किंवा क्वेश्चनवर काही ऑब्जेक्शन असेल, तुमचा काही रॉंग क्वेश्चन वाटत असेल तुम्हाला की याचं आन्सर हे नाही काही वेगळं आहे, तर ऑब्जेक्शन रेज करायचे असेल तर ते याच्यासाठी 6 तारखेपासून म्हणजे आजपासून स्टार्ट झालेलं आहे. ते क्लोजिंग डेट काय, क्लोजिंग ऑफ व्ह्यूइंग ऑफ क्वेश्चन ऑब्जेक्शन रेजिंग अँड पेमेंट विंडो 11 तारखेपर्यंत क्लोज होणार आहे. हे जे वरी त्यांनी दिलं होतं ते वालंच आहे, 11 तारखेला क्लोज होणार आहे. त्याच्यामध्ये फीस किती लागणार आहे याला. द प्रिस्क्राइब्ड फी फॉर रेजिंग ऑब्जेक्शन इज 50 प्लस ॲप्लिकेबल बँक सर्व्हिस चार्जेस. म्हणजे पर क्वेश्चन तुम्हाला 50 रुपये, तुम्हाला जितका पण क्वेश्चन ऑब्जेक्शन टाकायचं असेल 50 रुपये तुम्हाला चार्ज लागेल, आणि जे काही बँकेचे एक्स्ट्रा चार्जेस असतील ते पण लागतील. तुम्ही खाली मोड ऑफ पेमेंट पण दिलेलं आहे, UPI वगैरे ऑनलाईन तुम्ही करू शकता पेमेंट. प्रोसिजर फॉर रेजिंग ऑब्जेक्शन, ठीक आहे, मी आता पुढे एक्सप्लेन करतो. आधी आन्सर की कशी डाउनलोड करायची सांगतो, त्याच्यानंतर ऑब्जेक्शन कसं रेज करायचं. तुम्हाला मी एक लिंक दिलेली असेल लॉग इनची, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल तुम्हाला. त्याच्यावर क्लिक केलं तुम्ही डायरेक्ट लॉग इन पेजवर इथं येईल तुम्हाला. इथं तुमचं जे रजिस्ट्रेशन ID आहे, तुमचा ID टाकायचा आणि इथे तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची, आणि जे काही कॅपचा इथं दिलेला असेल तो इथे भरायचा आणि लॉग इन करायचं, जे काही तुम्हाला कॅपचा दिसेल तिथे. एकदा लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर हे वालं पेज ओपन होईल. याच्यामध्ये तुमचं बघा कॅन्डिडेट डिटेल्स आहे सुरुवातीला. त्याच्यानंतर पोस्ट अप्लाइड, इथे तुमचे हे डिटेल्स येतील, तुमचं नाव, जेंडर, तुमची कास्ट, कॅटेगरी, हे सर्व इथं शो होईल. इथे पोस्ट अप्लाइड जे ऑप्शन दिसतं तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं. हे वालं पोस्ट अप्लाइड या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला हे वालं पेज ओपन होईल. पोस्ट अप्लाइडवर क्लिक केल्यानंतर तुमचं इथं सेम पोस्टचं नाव, ॲप्लिकेशन, रजिस्ट्रेशन नंबर सर्व दिसेल. इथं व्ह्यू म्हणून जो ऑप्शन आहे इथे हा वाला, त्या व्ह्यू ऑप्शनला क्लिक करायचं. व्ह्यूला क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे वालं पेज ओपन होईल. परत सेम जे स्टार्टिंगला फर्स्ट पेज ओपन झालं होतं हे वालं बघा, सेम तसंच पेज आहे, फक्त याच्यामध्ये चेंज काय, इथं पोस्ट अप्लाइड होतं आणि पुढे काहीच ऑप्शन नव्हते. आता जे पेज ओपन होईल इथे बघा, आता 2 ऑप्शन आहेत तुम्हाला. एक आहे कॅन्डिडेट रिस्पॉन्स आणि ऑब्जेक्शन. आता तुम्हाला आन्सर की डाउनलोड करायची असेल तर इथे कॅन्डिडेट रिस्पॉन्सवर क्लिक करावं लागेल, आणि ऑब्जेक्शन टाकायचं असेल तर इथे ऑब्जेक्शनवर क्लिक करावं लागेल. सगळ्यात पहिलं आपण बघू, कॅन्डिडेट रिस्पॉन्सवर क्लिक करू म्हणजे आन्सर की डाउनलोड होईल. बघा, कॅन्डिडेट रिस्पॉन्सवर क्लिक केलं की असं ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला इथे क्लिक हेअर, जिथे हेअर दिसतं असं ब्लूमध्ये, त्या हेअरवर क्लिक करायचं, तुमची आन्सर की डाउनलोड होऊन जाईल. ठीक आहे, समजा ही तुमची आन्सर की आहे, ते आन्सर की डाउनलोड होईल तुमची. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे तुमचे क्वेश्चन, हे 4 ऑप्शन जे ग्रीनवाला आहे ते करेक्ट आन्सर आहे. तर याच्यामध्ये बघा त्यांनी समोर दिलेला असतं तुमचा क्वेश्चन टाईप MCQ, तुमचा क्वेश्चन ID, त्याच्यानंतर हे खालचे जे 4 ID आहेत ते ऑप्शनचे ID आहेत. ठीक आहे, हा फर्स्ट ऑप्शन, हा दुसरा, तिसरा, चौथा, हे जे पुढे नंबर आहेत ना त्यांचं ते ID नंबर आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही चूज अन ऑप्शन कोणतं 2 नंबरचं तुम्ही चूज केले, आणि करेक्ट कोणतं आहे 3 नंबरचं ऑप्शन आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला चेक करता येईल इथून. आता हे ID कशासाठी लागतात, हे ऑब्जेक्शन टाकण्यासाठी लागतात, मी पुढे सांगतो तुम्हाला. ठीक आहे, इथपर्यंत झालं ते आन्सर की कशी डाउनलोड करायची. आता जर कोणाला याच्यावर ऑब्जेक्शन टाकायचे असतील, तुम्हाला कोणतं क्वेश्चन रॉंग वाटत असेल किंवा कुठल्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल, ठीक आहे, तर तुम्हाला परत बॅक यावं लागेल. हे ऑब्जेक्शनवालं इथे हे ऑब्जेक्शन जे दिले इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. ऑब्जेक्शनवर क्लिक केल्यानंतर हे असंवालं पेज ओपन होईल. याच्यामध्ये तुम्हाला
जर काही फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन बघायचे असतील तर इथून तुम्ही बघू शकता. तुम्हाला आता ऑब्जेक्शन टाकायचे तर इथे क्लिक हिअर टू रेज अँड न्यू ऑब्जेक्शन, तुम्हाला नवीन ऑब्जेक्शन टाकायचे इथे क्लिक करावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्शनवर क्लिक करताल हे वालं पेज ओपन होईल. इन्स्ट्रक्शन आहेत बघा याच्यामध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिलं यू आर आस्क्ड टू रेज अन ऑप्शन इफ एनी ओनली अगेन्स्ट द मल्टिपल चॉईस क्वेश्चन ऑफ द टेस्ट. तुमचं MCQ जे आहे त्याच्या रिलेटेड तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता, बाकी नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट यू कॅन रेज अप टू मॅक्स 10 ऑब्जेक्शन ॲट अ टाईम. तुम्ही ॲट अ टाईम म्हणजे एका याच्यामध्ये एकदा तुम्ही 10 क्वेश्चनपर्यंत ऑब्जेक्शन घेऊ शकता. असं नाही 10पेक्षा घेऊ शकत नाही असं नाही, तुम्हाला परत नवीन ऑब्जेक्शन रेज करावं लागेल, त्याच्यामध्ये परत आणखीन 10 तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्लिक टू रिफ्रेश बटन टू सी ऑब्जेक्शन रेज बाय यू इन युअर. आता हे ऑप्शन कोणतं आहे, हे वालं इथे पुढे रिफ्रेशवाला ऑप्शन दिसतं तुम्हाला. क्लिक हिअर टू रिफ्रेश, हे वालं. तुम्हाला जर परत नवीन आणखीन ऑब्जेक्शन रेज करायचे असतील तर इथे क्लिक करावं लागेल. ओके, काही गरज पडणार नाही तेवढे कोणी ऑब्जेक्शन मला वाटत नाही असतील 10पेक्षा जास्त कोणाचे, एका ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. नेक्स्ट 4 पॉईंट. ओके, बिफोर रेजिंग अन ऑब्जेक्शन गो थ्रू द क्वेश्चन अँड आन्सर केअरफुली. ठीक आहे, ऑब्जेक्शन टाकण्याच्या आधी केअरफुली एकदा रीड करून सांगितलं. त्याच्यानंतर ऑब्जेक्शन मस्ट बी इंटर्न ओनली इन इंग्लिश. ऑब्जेक्शन मे नॉट बी कन्सिडर्ड फॉर इव्हॅल्युएशन. तुमचं इंग्लिशमधूनच तुम्हाला सबमिट करावं लागेल, दुसरी लँग्वेजमध्ये नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑब्जेक्शन कॅन बी रेज्ड ओनली अगेन्स्ट क्वेश्चन अँड देअर रिस्पेक्टिव्ह ऑप्शन. तुमचं ऑब्जेक्शन क्वेश्चन तुमच्या ह्याच्याबद्दलच रेज करायचं, कारण प्रत्येकाचा ID, क्वेश्चन ID, ऑप्शन वेगवेगळं असतं. त्याच्यामुळे तुम्ही जे क्वेश्चन आहे ते प्रॉपर चेक करायचं, तुम्ही कुठला क्वेश्चन वर ऑब्जेक्शन घेत आहे आणि कोणता ID आहे त्याचा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 7 इन द रिमार्क कॉलम इंटर युअर रिझन फॉर ऑब्जेक्शन क्लिअरली. ऑब्जेक्शन विथ नो व्हॅलिड एक्सप्लेनेशन ऑर रेफरन्स विल नॉट टेकन इन टू अकाउंट अँड विल बी डिस्क्लेम. म्हणजे तुम्ही ज्याच्यावर ऑब्जेक्शन टाकताय ते क्लिअरली तुम्ही तिथं मेन्शन करायचं. मी सांगतो पुढे आता कसं काय काय मेन्शन करायचं कुठं. ऑब्जेक्शन क्लिअरली विथ नो व्हॅलिड एक्सप्लेनेशन. जर तुम्ही त्याला प्रॉपर व्हॅलिड एक्सप्लेनेशन जर नाही दिलं किंवा रेफरन्स जर नाही दिला, तिथं तुम्ही कुठले तरी स्टँडर्ड बुकचा तुम्हाला रेफरन्स द्यावा लागेल. तुम्ही ऑब्जेक्शन गुगलवरून घेऊ शकत नाही. गुगलचे स्क्रीनशॉट काढून तुम्ही जर टाकले ते ॲक्सेप्ट नसतं. ठीक आहे. प्रॉपर बुक रेफरन्स नंबर, कुठल्या बुकमध्ये ऑथर कोण आहे, त्याचं पेज नंबर, प्रॉपर रेफरन्स तुम्हाला द्यावे लागेल, तिथे मेन्शन करावं लागेल, तर ते कन्सिडर केले जाईल, नाहीतर ते रिजेक्ट करतील. ओके. नेक्स्ट बिफोर सबमिटिंग अँड ऑब्जेक्शन इट इज मॅन्डेटरी फॉर कॅन्डिडेट टू अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट. हे कंपल्सरी आहे. तुम्ही ऑब्जेक्शन टाकताय तर त्याचं तुम्हाला प्रूफ काहीतरी सबमिट करावं लागेल. तिथं तुम्हाला त्याचा फोटो काहीतरी अपलोड करावा लागेल. कोणत्या बुकमधून तुम्ही रेफरन्स घेताय त्या बुकचा फोटो, त्या पेजचा तिथं मार्क करून तुम्हाला ते फोटो अपलोड करावा लागेल. तुम्ही जर ते अपलोड नाही केलं तर ते कन्सिडर केलं जाणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट 9 नंबर मॅक्झिमम 3 सपोर्टिंग डॉक्युमेंट कॅन बी अपलोडेड फॉर अन ऑब्जेक्शन और क्वेश्चन. सपोर्टिंग डॉक्युमेंट शुड बी. ठीक आहे. हे डॉक्युमेंट जे तुम्ही अपलोड करणार आहे त्याची साईज 400 KB पर्यंत पाहिजे आणि एका क्वेश्चनसाठी तुम्ही मॅक्झिमम 3 फोटो अपलोड करू शकता, याचा मिनिंग आहे. नेक्स्ट 10 नंबरचा पॉईंट आहे ऑब्जेक्शन वन सबमिटेड कॅन नॉट बी एडिटेड लेटर. एकदा तुम्ही ऑब्जेक्शन सबमिट केलं त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही त्याला एडिट नाही करू शकत. नेक्स्ट एनी ऑब्जेक्शन रेज्ड बाय द कॅन्डिडेट शॅल बी चार्ज 50 पर क्वेश्चन अँड मस्ट बी सपोर्टेड बाय ऑथेंटिक सोर्स. तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनला तुम्ही जितके क्वेश्चनवर ऑब्जेक्शन टाकताल तुम्हाला पर क्वेश्चन 50 रुपये चार्ज द्यावं लागेल. ठीक आहे. प्लस तुमचे ते बँकेचे जे काही चार्जेस लागतील ते 50च्या वर. ठीक आहे. नेक्स्ट वन्स अन ऑब्जेक्शन इज रेज फॉर एनी क्वेश्चन फी विल नॉट बी रिफंडेड. इफ यू वॉन्ट टू रेज न्यू ऑब्जेक्शन अगेन सेम डिफरंट क्वेश्चन यू हॅव टू पे अगेन. एकदा तुम्ही क्वेश्चन सबमिट केला, ऑब्जेक्शन रेज केलं, पैसे तुम्ही पेमेंट भरले, तुम्ही परत त्याला चेंज करू शकत नाही. तुम्हाला परत दुसरं नवीन ऑब्जेक्शन टाकायचं किंवा त्याच क्वेश्चनवर परत ऑब्जेक्शन टाकायचे, तुमचं काही चुकलं असेल तुम्हाला परत पेमेंट करावं लागेल. ठीक आहे. तुम्ही जितके वेळेस ऑब्जेक्शन टाकाल तितके वेळेस तुम्हाला तेवढ्या क्वेश्चनसाठी 50 रुपये पर क्वेश्चन चार्ज तुम्हाला पे करावं लागतील. त्याच्यानंतर खाली नोट दिले आन्सर आर बेस्ड ऑन प्रोविजनल आन्सर की. आन्सर मे चेंजेस इन द आन्सर की टू द फायनलाइज आफ्टर ऑब्जेक्शन मॅनेजमेंट इव्हॅल्युएशन विल बी डन ऑन फायनल आन्सर की. आता
ज्यांना ऑब्जेक्शन टाकायचे असेल तुम्ही टाकू शकता 11 तारखेपर्यंत. त्याच्यानंतर काही चेंजेस होऊ शकतात असं त्यांनी सांगितले. का? कारण एखादा असेल व्हॅलिड प्रूफ असेल कुणाकडे, एखादा खरंच क्वेश्चन रॉंग असेल तर ते चेंज होऊ शकतं, त्याच्यामुळं ते चेंजेस होऊ शकतात असं त्यांनी सांगितले. फॉर एव्हरी, इथं परत त्यांनी सांगितले फॉर एव्हरी ऑब्जेक्शन 50 ऑब्जेक्शन इज बी पेड बाय कॅन्डिडेट. प्रत्येक ऑब्जेक्शनला तुम्हाला 50 रुपये पेड करावं लागतील. ओके, हे झाले इन्स्ट्रक्शन. आता बघा, त्याला क्लोज केल्यानंतर आता ऑब्जेक्शन कसं रेज करायचं हे असं वालं पेज ओपन होईल. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे ॲटोमॅटिकली येईल तुमचं पोस्टचं नाव, तुमची शिफ्ट जी कोणती असेल, फर्स्ट सेकंड थर्ड जी शिफ्ट असेल ते. आता ह्याच्यानंतर इथे नंबर ऑफ ऑब्जेक्शन, तुम्हाला किती क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे ते सिलेक्ट करायचं आहे तिथं. त्याला तुम्ही क्लिक केलं हे असे ओपन होईल. मॅक्झिमम तुम्ही एका टायमिंगला 10 क्वेश्चनपर्यंत घेऊ शकता ऑब्जेक्शन. ठीक आहे. तर याच्यात समजा मी 2 क्वेश्चन सिलेक्ट केले की मला 2 क्वेश्चनवर ऑब्जेक्शन टाकायचं आहे, एक एक्झाम्पल. ठीक आहे. तर समजा मी इथं चूज केलं 2, तर काय झाले आता 2 क्वेश्चनसाठी मला हे अशी विंडो ओपन झाली. हा फर्स्ट क्वेश्चन, हा सेकंड क्वेश्चनसाठी. मी जर 3 केले तर 3, 4, 5 तुम्ही जेवढे क्वेश्चनला सिलेक्ट करताल तेवढे ते विंडो ओपन होईल. चला आता मी एक एक्झाम्पल म्हणून दोन चूज केले तर 2 ओपन झाले. आता इथं काय करायला, फर्स्ट क्वेश्चन तुमचा कोणता आहे त्याचा सिलेक्ट क्वेश्चन आय डी, तुम्हाला त्याचा क्वेश्चन आय डी सिलेक्ट करावं लागेल. क्वेश्चन आय डी म्हणजे आता बघा त्याच्यावर जर क्लिक केलं हे असे नंबर्स ओपन होतील. हे नंबर्स म्हणजे तुमचा क्वेश्चनचा नंबर. आता बघा क्वेश्चन आय डी कोणता असतं, मी आन्सर की डाउनलोड केलं तुम्हाला दाखवलं होतं. हे बघा, समजा तुम्हाला ह्या 58 नंबरच्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घ्यायचे आहे, तर त्याचा क्वेश्चन आय डी काय, हा जो इथं समोर दिसतो हा वाला क्वेश्चन आय डी आहे 441009159659. ठीक आहे, हा क्वेश्चन आय डी झाला. तर ते तुम्हाला इथं चूज करावं लागेल या लिस्टमध्ये चेक करून. ओके, क्वेश्चन सिलेक्ट केले आपण, त्याच्यानंतर आय डी, हां अशी लिस्ट ओपन होईल. याच्यामध्ये तुम्हाला तो नंबर चूज करावा लागेल, म्हणजे त्या क्वेश्चनवर तुम्हाला ऑब्जेक्शन टाकायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लँग्वेज एकच आहे ऑप्शन, फक्त इंग्लिश, तुम्हाला इंग्लिशमध्येच करावं लागेल, बाकी काही नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट सिलेक्ट द नेचर ऑफ ऑब्जेक्शन, तुमचं ऑब्जेक्शन काय त्या क्वेश्चनवर, तुम्ही जे क्वेश्चन चूज केलं त्याच्यावर तुमचं ऑब्जेक्शन काय. इनकरेक्ट आहे, त्याचा आन्सर चुकीचा आहे का, आउट ऑफ सिलेबसच होता का, ऑल ऑप्शन इनकरेक्ट, त्याचे सगळे 4ला 4 ऑप्शन चुकीचे होते का, मल्टिपल करेक्ट आन्सर म्हणजे त्या क्वेश्चनचे एकापेक्षा जास्त आन्सर निघतात, म्हणजे त्या क्वेश्चनचा आन्सर ए पण आहे आणि डी पण आहे, असं एकापेक्षा जास्त आन्सर आहेत त्याचे. किंवा नेक्स्ट इनकरेक्ट आन्सर की का ते त्यांनी दिलेलं आन्सर ज्यांनी सांगितले त्यांनी ते आन्सरच चुकीचं सांगितले का, ट्रान्सलेशन एरर आहे. तर याच्यापैकी तुमचं जे काय असेल तुम्ही सिलेक्ट करायचं ऑप्शन. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड रिमार्क, तुम्हाला इथे येस नो विचारेल, त्याच्यावर एस करायचं म्हणजे तुम्हाला आणखीन एक बॉक्स ओपन होईल रिमार्कसाठी. बघा हा वाला बॉक्स ओपन होईल रिमार्कसाठी. मग इथं तुम्हाला टाईप करायचं की नेमकं तुमचं काय म्हणणं आहे, त्याच्यावर काय ऑब्जेक्शन तुमचं काय ऑब्जेक्शन आहे, ते काय चुकीचं आहे किंवा तुम्हाला काय एक्सप्लेन करायचं असेल तर तिथं तुम्ही टाईप करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लास्टला क्लिक हेअर टू अपलोड. तुम्हाला इथं त्याच्या रिलेटेड जे काही प्रूफ आहे तुमच्याकडं, कोणत्या बुकचा फोटो वगैरे रेफरन्स, ठीक आहे, ते तिथं अपलोड करायचं. तुम्ही बाकी इथं रिमार्कमध्ये मेन्शन करू शकता वर की कोणत्या बुकमधून तुम्ही रेफरन्स घेतला आहे, किती नंबर पेजवर आहे, जे काय तुम्ही इथं रिमार्कमध्ये प्रॉपर मेन्शन करायचं. ओके, देन नेक्स्ट क्लिक हेअर टू अपलोड, तिथं अपलोड करायचं. आता हे सेकंड क्वेश्चनचं आहे, ठीक आहे, जिथं मी 2 क्वेश्चन एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला 2 क्वेश्चन सांगितले, तर इथं प्लस दिसतं आहे, हा फर्स्ट क्वेश्चन झाला. आता परत दुसऱ्या प्लसवर क्लिक केला, हा सेकंड ऑप्शन, त्याच्यासाठी पण सेम प्रोसेस. असं तुम्ही कितीही करू शकता. मी 2 क्वेश्चन एक एक्झाम्पल म्हणून चूज केले होते तर 2 विंडो आल्या. तसं तुम्ही जितके पण सिलेक्ट करताल तितके वेळा तुम्हाला ते सबमिट करावं लागेल तिथं. ओके, त्याच्यानंतर खाली पेमेंट दिसेल इथे बघा 100 रुपये. का मी 2 क्वेश्चन सिलेक्ट केले होते ना एक्झाम्पलसाठी, तर पर क्वेश्चन 50 रुपये, तर 2 क्वेश्चनसाठी 100 रुपये तर तुम्हाला पे करावं लागेल. तर तुमचे जितके ऑब्जेक्शन असतील तितके तुम्हाला पेमेंट इथं करावं लागेल. इथं खाली सबमिटचं ऑप्शन आहे, त्याच्यावर सबमिट करून तुम्हाला पेमेंट करावं लागेल. ठीक आहे, तर हे झालं आन्सर की कशी डाउनलोड करायची आणि ऑब्जेक्शन कसे रेज करायचे. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ग्रुप जॉईन करून तिथं विचारू शकता.